महत्व आहे आणि आपल्या सर्वांना भेटले खरंच आपलं परमभाग्य आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी मगाशी जो अभंग सादर केला तो अभंग नामदेव रायांचा आहे. आणि त्यांनी जे कोणी भक्त आहेत, जे कोणी भाविक भक्त भगवंताची सेवा करतात, तर या भक्तांसाठी काय मागायचं म्हणून नामदेव रायांनी देवाकडे मागितले, देवाकडे मागणी केली. खरं तर ते त्याच व्यक्तीने मागावं ज्या व्यक्तीचा अधिकार आहे मागण्याचा, भक्तीच्या सामर्थ्यावर त्यांना तो अधिकार मिळालेला असतो. आणि त्यांनीच देवाकडे मागितले, अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळ हरीच्या दासा. जे हरीचे दास आहेत, जे भगवंताचं नामस्मरण करणार आहेत, त्यांना अकल्प अखंड असं आयुष्य लाभो हे देवाकडे त्यांनी मागणी केली. शिवाय त्यांना कुठल्याही अहंकाराची बाधा नाही झाली पाहिजे. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. जे कोणी भगवंताचं स्मरण करतात, ही छोटी छोटी मुलं भजन सादर करतात, अभंग सादर करतात, त्याच्यातून त्यांचं सतत नामस्मरण घडतंय आणि त्या सर्वांचा अखंड कल्याण हो, अखंड सुखी राहो अशी नामदेव रायांनी देवाकडे प्रार्थना केली. आणि याचाच आधार घेऊन मी आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांच्यासाठी हीच प्रार्थना करते. सर्वांना उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गाण्याच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये अशीच प्रगती करत राहो. आणि दिदींना मी मनापासून धन्यवाद देते. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जन्मदिवसादिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. खूप खुश राहा, आनंदी राहा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला करायचं असेल ते सर्व तुम्ही काही साध्य करा. ही माझी इतका अधिकार पण नाही मी तुम्हाला हे शुभेच्छा द्याव्या, पण माझ्या सद्भावना तुमच्यापर्यंत पोहोचावेत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. धन्यवाद.